नमस्कार. माणसाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की माणसाचे चरण त्याला मंदिरापर्यंत नेऊ शकतात, पण त्याचं आचरणच मात्र देवापर्यंत त्याला घेऊन जाऊ शकतं. आज यावर्षीच एक छोटीशी गोष्ट. नमस्कार मंडळी, साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. एक राजा शिकारीला निघालेला असतो आणि जाता जाता खूप दूरवर तो जातो. त्याची आणि सैन्याची ताटातूट होते. प्रचंड तहान लागलेली असते त्याला. तो इतरत्र कुठे पाणी मिळते का याच्या शोधात असतानाच एक लाकूड तोडा त्याला भेटतो आणि राजाची ही अवस्था पाहून तो धावत जाऊन आपल्या झोपडीत जाऊन पाण्याचा पेला घेऊन येतो. त्याला पाणी पाजतो. राजा खूप तृप्त होतो, त्याला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, कधीतरी तू माझ्या दरबारात ये, राजवाड्यात ये, या तुझ्या उपकाराची मी नक्की परतफेड करीन. तो लाकूड तोडा हो म्हणतो. तो त्याच्या मार्गाने निघून जातो. राजा त्याच्या मार्गाने निघून जातो. मध्ये काही काळ लोटतो आणि एके दिवशी आपल्या गरीब परिस्थितीला कंटाळून हा लाकूड तोड्या शोधत शोधत राजाच्या राजवाड्यापर्यंत जाऊन पोहोचतो. राजासमोर जेव्हा तो उभा होतो तेव्हा राजा त्याला चटकन ओळखतो. अरे, तू तोच ना लाकूड तोड्या ज्याने जंगलामध्ये मला पाणी पाजलं होतं? तो म्हणाला, हो. राजा इतका अत्यानंदित होतो आणि तो त्याला एक चंदनाचा बगीचा भेट म्हणून देतो. आपल्या त्या सेवकांना किंवा सचिवांना सांगतो की जा, त्याला तिथपर्यंत नेऊन सोडा. हा लाकूड तोड्या तिथपर्यंत जातो. चंदनाचा हा फुललेला बगीचा पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. पण गंमत अशी आहे की त्या लाकूड तोड्याला ही झाडं चंदनाची आहेत आणि त्याचं मूल्य काहीही माहीत नसतं. तो विचार करतो की आपण ही झाडं तोडली, काही विकली, काहींचा कोळसा केला तर आपली काही वर्ष आनंदात सुखात जातील, आणि तो त्याच्या कामाला लागतो. यथावकाश राजा सुद्धा हे सगळं विसरून गेलेलं असतं. पण एक दिवशी अचानक राजाला आठवण येते की अरे, आपण त्याला चंदनाचा तो बगीचा भेट म्हणून दिलाय, आता त्याची परिस्थिती नक्कीच बदलली असेल, एकदा भेट देऊन येऊया आपण. म्हणून राजा त्या ठिकाणी जातो आणि पाहतो तर काय, अर्ध्यापेक्षा जास्त चंदनाची झाडं कोळशामध्ये बदललेली असतात. जिकडे तिकडे धूर निघत असतो आणि अजूनही तो लाकूड तोडा त्या झाडांना तोडण्यातच गुंतलेला असतो. राजाला पाहिल्याबरोबर तो धावत राजाजवळ येतो, त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो, महाराज, तुम्ही मला ही जी बाग दिलीत त्यामुळे माझी काही वर्ष खूप छान गेली, पण आता झाडं संपत आली आहेत, मला आणखी एखादी बाग द्याल का? हसावं की रडावं राजाला काहीच कळेना. तिथे त्याने तोडून ठेवलेला एक 2 फुटी चंदनाचा तुकडा तो उचलतो आणि तो सांगतो, मी इथंच थांबतोय, हा तुकडा तू बाजारात विकून ये. लाकूड तोडायला काहीच कळेना, पण आता राजाज्ञा आहे. तो बाजारामध्ये त्या तुकड्याला घेऊन जातो. 2च फुटाचा तो चंदनाचा तुकडा असतो मंडळी, पण तो पाहिल्याबरोबर खऱ्या अर्थाने लाकडाची पारख असणारी, चंदनाची पारख असणारी सगळी मंडळी त्याच्याजवळ गोळा होतात आणि प्रत्येक जण बोली लावू लागतं. शेवटी त्याला त्या 2 फुटी चंदनाच्या लाकडाच्या मोबदल्यात 2 सुवर्ण मुद्रा मिळतात. त्या मुद्रांकडे पाहिल्यानंतर लाकूड तोड्याला आपली चूक लक्षात येते. जड अंतःकरणाने तो राजाजवळ परत येतो आणि माफी मागतो, पण आता वेळ निघून गेलेली असते. राजा परत निघून जातो. मंडळी, गोष्ट इथे संपते, पण हे चंदनाचं झाड म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आपलं शरीर आहे, आपलं आयुष्य आहे. आपण षड्रिपूंच्या माध्यमातून त्या आयुष्याचा कोळसा करतोय की त्या चंदनाचा गंध घेऊन आपलं आयुष्य आणखी सुगंधित करतोय, हे केवळ आपल्या आणि आपल्याच हातात असतं. त्यामुळे चरणावरून मंदिरापर्यंत म्हणजे राजापर्यंत जाता येतं, पण आपलं आचरण आपल्याला प्रभूपर्यंत घेऊन जातं, हेच बरोबर. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.